नमस्कार मित्रांनो, मी गणेश आचमन स्वामी कृपा क्रिएशन युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. सध्या जिकडे तिकडे चर्चा कसली आहे माहितीये? बिग बॉस मराठी 6वा सीझन. बिग बॉस मराठी 6वा सीझन म्हटल्यानंतर तुम्हाला काय वाटलं? आज कंटेस्टंट सांगणार आहे मी? नाही, कंटेस्टंट मी आता सांगणार नाही, पण मला बिग बॉस बद्दल बोलावंसं वाटतंय. कारण मुळात हे 6 पर्व हा जो प्रवास आहे ना, हा प्रवास खूप महत्वाचा आहे. ज्यावेळेला बिग बॉस मराठी पहिला सीझन लॉन्च झाला, तेव्हा प्रत्येक घराघरात रात्री काय बघितलं जात होता? तर बिग बॉस हा रियालिटी शो. कारण मराठी इंडस्ट्रीसाठी बिग बॉस हे मराठीतनं आणणं हेच मुळात चॅलेंजिंग होतं. आणि पहिलं पर्व प्रचंड गाजलं आणि त्या पहिल्या पर्वाची लोकप्रियता ही प्रचंड राहिली. महेश मांजरेकरांचं सूत्रसंचालन हा अतिशय महत्वाचा पॉइंट होता यातला. आणि जे कंटेस्टंट होते म्हणजे आऊ होत्या त्या कंटेस्टंटमध्ये उषा नाडकर्णी, त्याचप्रमाणे पुष्कर जोग, मेघा धाडे आणि मेघा धाडे ही या पर्वाची विजेती ठरली. आणि प्रत्येकाला असं वाटत होतं की मेघा धाडेंना एकदा तरी भेटायला हवं, त्यांची ऑटोग्राफ घ्यायला हवी. प्रचंड लोकप्रियता मिळाली या पर्वाला. आणि मग बिग बॉस मराठी 2, मराठी 3, बिग बॉस तिसरं पर्व, चौथं पर्व, 5वं पर्व आणि आता 11 जानेवारीपासून सुरू होणार आहे ते म्हणजे 6वं पर्व. दुसऱ्या पर्वामध्ये तुम्हाला माहितीच आहे की शिव ठाकरे यांनी सुद्धा लोकप्रियता मिळवली आणि तो विनर झाला. त्यानंतर विशाल निकम, अक्षय केळकर हे विजेते ठरले. आणि या चारही पर्वांचं सूत्रसंचालन केलं होतं महेश मांजरेकर यांनी. आज महेश मांजरेकर कशी शाळा घेणार आहेत आपली, असं प्रत्येकाला कोडं पडायचं. मग आज कोण आऊट होणार, हृदयाची धडधड वाढायची. मग लोकांनी सुद्धा प्रचंड की आम्हाला अमुक अमुक याला वाचवायचंय, अमुक अमुक याला वाचवायचंय. त्यामुळे लोकांचा सुद्धा प्रचंड प्रतिसाद होता. 5व्या पर्वामध्ये मात्र काय झालं? 5व्या पर्वामध्ये रितेश देशमुख हे सूत्रसंचालक म्हणून आपल्या समोर आले. आता महेश मांजरेकर त्यांची एक वेगळी स्टाईल होती. रितेश देशमुख यांनाही लोकांनी ऍक्सेप्ट केलेलंच आहे. त्यांचा सुद्धा प्रचंड फॅन फॉलोईंग आहे. त्यांचं सुद्धा सूत्रसंचालन लोकांना आवडतंय. रितेश भाऊंना नमस्कार करणं हे सुद्धा आपण बघितलेलं आहे. रितेश भाऊंची किती लोकप्रियता हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. पण मग तुम्हाला काय वाटतं की महेश मांजरेकर जास्त आवडतात सूत्रसंचालक म्हणून, का रितेश देशमुख जास्त आवडतात? हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. आता 6व्या पर्वाकडे वळण्यापूर्वी 5व्या पर्वाबद्दल थोडंसं बोलावंसं वाटतं. कारण एक सोशल मीडियामध्ये धुमाकूळ घालणारा, झापूक झुपूक धुमाकूळ घालणारा सूरज चव्हाण हा त्या पर्वाचा विजेता ठरला. आणि त्यानंतर झापूक झुपूक नावाची फिल्म सुद्धा आली. त्यामध्ये सूरज चव्हाण हा अभिनेता म्हणून सुद्धा आपल्या समोर आला. झापूक झुपूक फिल्म चालली नाही, अर्थात तो आपला विषय नाही आता. पण सूरज चव्हाणला मात्र प्रचंड लोकप्रियता मिळाली. आणि सूरज चव्हाण याच्याबरोबर फोटो काढायला सुद्धा चाहते उत्सुक होते. मुळात सोशल मीडियाची ताकद किती असते हे त्या पर्वानं दाखवून दिलं. पण 5व्या पर्वामध्ये 100 दिवस काही हा कार्यक्रम झाला नाही. काही कमी दिवसातच हा कार्यक्रम वाइंड अप करण्यात आला. आता 6व्या पर्वात काय होणार, कोण कंटेस्टंट असणार? आपण गेसिंग सुरू केलं असेल की अमुक एका अभिनेत्याचा ट्रॅक या मालिकेत संपलाय किंवा एखादी मालिका ही बंद झाली आहे, मग त्या मालिकेतलं कोणीतरी बिग बॉस मध्ये असणार का? कोणी कीर्तनकार असणार का? युट्यूबर असणार का? गायिका आणि गायक यापैकी कोणी असणार का? हे सगळं आपल्याला आत्ता नाही कळणार. हे सगळं कळेल 11 जानेवारीला. पण तत्पूर्वी जर काय आम्हाला कळलं कंटेस्टंट कोण वगैरे आहेत, तर आम्ही तुम्हाला ते स्वामी कृपा क्रिएशन्स मधनं नक्की सांगू. सबस्क्राईब करा बिग बॉसच्या अपडेटसाठी स्वामी कृपा क्रिएशन्स.